मंडळी, होळी हा भारतीय सण अनेक पौराणिक कथांशी संबंधित आहे, पण बहुतांश लोक फक्त भक्त प्रल्हाद आणि होळिका दहनाची कथा ऐकतात. मात्र यामागे आणखी काही रोचक रहस्यही दडलेली आहे. चला जाणून घेऊया. होळी हा सण केवळ भक्त प्रल्हादच्या भक्तीचा विजय नसून तो सृष्टीच्या सुरुवातीपासून चालत आलेला एक दिव्य संस्कार आहे असं म्हणतात. काही पुराणानुसार होळी हा सण सृष्टीच्या उत्पत्तीशी जोडला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर तामसिक शक्तींनी प्रबळ होऊ नये म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंनी प्रथम होळी प्रज्वलित करून त्याग आणि भक्तीचा संदेश दिला. शिवाय अनेकांना माहिती आहे की भगवान शिवाने ध्यानस्थ असताना पार्वतीने त्यांना प्रसन्न करण्यासाठी मदन म्हणजे कामदेव याला पाठवलं. मदनानं आपल्या मोहिनी बाणांनी शिवाचं ध्यान भंग करण्याचा प्रयत्न केला. भगवान शिवाचा तिसरा डोळा उघडला आणि कामदेव भस्म झाला. यालाच कामदहन म्हणतात आणि याच दिवशी होळी पेटवली जाते. परंतु अनेकांना माहिती नाही की कामदेवाचे हे बलिदान केवळ शाप नव्हते, तर त्याने सृष्टीतील आकर्षण, प्रेम आणि सृजन शक्ती जिवंत ठेवण्यासाठी स्वतःला समर्पित केलं. म्हणूनच दक्षिण भारतात आजही होळीला कामन दहन म्हणून ओळखलं जातं. याचबरोबर ब्रजमध्ये होळीचा सण भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या रंगखेळाशी जोडला जातो. परंतु यामागे एक गूढ गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्णाला बालपणी पुतना राक्षसीनं विष दिलं होतं, त्यामुळे त्याचा रंग गडद निळा झाला. एकदा त्याने यशोदा मैयाला विचारलं की मी गडद का आहे आणि राधा उजळ आहे, मग ती माझ्यावर प्रेम का करेल? त्यावर यशोदा मैयानं सुचवलं की तू तिला रंग लाव आणि पहा काय होतं. म्हणूनच कृष्णानं राधेसोबत आणि गोपिकांसोबत रंग खेळायला सुरुवात केली आणि त्यातूनच होळीच्या रंगाची परंपरा सुरू झाली. अनेक ठिकाणी होळी केवळ होलिका दहनापुरती सीमित नाही, तर ती भगवान श्रीहरी विष्णूंच्या नृसिंह अवताराच्या तयारीशी देखील जोडली आहे. असं मानलं जातं की होळीच्या रात्रीच हिरण्यकश्यपच्या अत्याचारांना पूर्वविराम देण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी आपला नरसिंह अवतार धारण करण्याचा प्रारंभ केला होता. शिवाय होळी फाल्गुन पौर्णिमेला येते आणि या काळात चंद्राची शक्ती सर्वाधिक असते असं मानलं जातं. शिवाय असंही मानलं जातं की या दिवशी आकाशातील विशिष्ट ग्रहस्थितीमुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे होळीच्या ज्वाळांमध्ये नारळ, हवन सामग्री, तिळाचे दाणे टाकल्याने त्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. शिवाय होळीच्या ज्वाळांची प्रदक्षिणा करण्याची प्रथा वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील महत्वाची आहे. ज्या काळात होळी पेटते त्यावेळी हिवाळ्याचे उरलेले संक्रमण समाप्त होत असते आणि वातावरणातील जंतू नष्ट करण्यासाठी आग उपयुक्त ठरते. शरीराला होळीच्या उष्णतेचा लाभ मिळावा म्हणून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. आजही अनेक ठिकाणी होळीचा सण केवळ रंग खेळण्यासाठी साजरा केला जातो, पण प्रत्यक्षात हा सण आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा सण आहे असं सांगितलं जातं.